बॉलिंग मार्ग तयार. षटक पहिला जोडा मैदानामध्ये अनुप पाटील आणि त्यांच्या जोडीदार त्यांचा कॉम्रेड अनिकेत पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथा पहिला मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रतीब पहिला खुराक तयार. राईट आर्म रावून दे विकेट. येस दॅट शुड बी. पहिल्या चेंडूवर पहिलं गेलं आक्रमण आणि गोलंदाज ऐवज हेल. क्या बात आहे. 400 रुपये एके हातानं मग त्याला 700 रुपये द्या. बरोबर की नाही. ओलेश क्या बात आहे. ओलॅक्स हे देखो अजून एक आहे. मगाशी होता ख्रिश्चन नाही. ही दुसरी अवलाद आहे. ही दुसरी संक्रित ओलॅक्स. या ओलेक्स कोहली या प्लीज. एका हातामध्ये ज्याने झेल घेतलाय सीमारेषे बाहेर. आणि हा चेंडू पुन्हा पुल केला. बघा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर की फिल्डिंग. चांगले फिल्डिंग. येस ग्रेट फिल्डिंग मिड विकेटला अनुप पाटील आणि बॉलिंग मार्कवर योगेश भगत गॅरो. येस ओलेक्स कोहली 400 रुपयाचा धनीला. मग या हा दुसरा आहे ना आजच्या दिवसातला. तिसरा आहे. यस लकी ड्रॉप प्रेक्षण या 22 कला कुठला आहे सायकल आहे बघूया. नंतर संध्याकाळी शेवटच्या मॅचमध्ये ड्रॉ होईल. आणि हा येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग जबरदस्त टायमिंग मिळते. 6 धावा. दुसरा षटकार संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 17वर 13वर 1-3. ओलॅक्स कोहली 400 रुपयाचा मानकरी ठरलाय. तिसरा विजेता आहे. तिसरा लाभार्थी. आणि हा यस पुण्याचा आक्रमण करण्याचा प्रयत्न पण चेंडू जाईल नो मॅन्स लँडमध्ये. बॅकवर्ड शॉट बॅकवर्ड केलेला मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मध्ये विकेट. टोटल स्कोर इज 15. पहिलं षटक प्रगतीपथ असताना 15 धावा. कारण ह्या मैदानावर कुठलंही टार्गेट शेप नाही. बघा या मागच्या सामन्यामध्ये टावा जवळजवळ चेस करण्यासाठी आल्या होत्या. मग शेवटच्या षटकानं मात्र दगा दिले कारण तुम्हाला पेनल्टी नडली. जर पेनल्टी नसती तर कदाचित सामना तुम्ही जिंकला असता. पण जर त्याच्या भाषा क्रिकेटमध्ये सामना आयदर इफ वेअर व्हेन या गोष्टी तुम्हाला चालत नसतात. जे सीमारेषे बाहेर 400 रुपयाचे बोया त्यांचे पुरस्कार आहेत. संदेश श्रीकोंडे सुनील कांबळे राहुल बोर्डे आणि गुरुनाथ नाईक असे 4 जण आहेत. त्यांच्यातर्फे हे 400 रुपयाचा रोख कॅश. चला मिस्टर गॅरो योगेश भगत संघाचा पहिला गोलंदाज. क्रिकेटमधलं फार मोठं नाव वाशी गावचा हा लेजेंड. काल मोठे आयकॉनमध्ये होता. 3 धावा. यस धावसंख्या 16 मिस्टर गॅरो. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. परंतु असे भुई सपाट फटके तुम्हाला धावा जास्त मिळणार नाही. हो हो ग्रेट रनिंग विथ द विकेट. जिथं 1 धाव तिथं 2 धावामध्ये परिवर्तन. परावर्तित केल्या कन्वर्ट इंटू डबल. संघाची धावसंख्या झाली 18 बिनबाद आणि 18. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 चेंडू 18 धावा 300च्या स्ट्राईक रेटने दमदार सलामी कुक्षेत आणि महापेना. आणि दुसरीकडे आहे बघूया ऐरोळी आणि वाशी अशी ही मॅच. आणि गौरव शिंदे ना हे गौरव बडदे आहे. गौरव शिंदे आहे. गौरव शिंदे संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर. आवल्या ठेवणीतलं पटडीतलं भात्यातलं अखत्यारीतलं वैयक्तिक पहिलं षटक. सांघिक दुसऱ्या षटकात पहिल्या षटकात 6 चेंडू 18 धावा दमदार सलामी अफलातून सुरुवात. ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम कुक्षत महापे. संघाची दमदार सलामी अनुप पाटील. दुसरीकडे असेल अनिकेत. अशी ही भन्नाट जोडी संयमी जोडी मुरब्बी वाकबगार निष्णात जोडीचं या ठिकाणी. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी आहे एक इनिंग संपवण्यासाठी. गौरव शिंदे संघाचा दुसरा गोलंदाज.
चला चला स्पीड अप, नो प्रॅक्टिस. प्रॅक्टिस इज नॉट ॲडमिटेड. राईट. हो हो हो, जबरदस्त टायमिंग, ग्रेट स्ट्रोक, पॉवरफुल फटका, जबरदस्त टायमिंग, अफलातून ट्रेमेंडस स्ट्रोक. मिळतील 6 धावा. संघाची धावसंख्या 24. अनुप पाटील आणि अनिकेत यांची ही मॅग्निफिशियंट पेस ऑफ बॅटिंग, जबरदस्त टायमिंग, क्लास स्ट्रोक, दर्जेदार फलंदाजी आपल्या लौकिकाला साजेशी ही युसफुल इनिंग साकारताना अनुप पाटील असतील, अनिकेत असतील. दमदार सुरुवात, धावसंख्या 24, 24 फॉर नन. बॉलिंग मार्कवर तयार गौरव शिंदे संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तयार. 10 ते 12 पावलांचा रनअप. आणि हा यस मोठा फटका मारायचा, पण तो चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह चांगला होता, सुपर कव्हर ड्राईव्ह, डिपेश कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगलं टायमिंग, अफलातून फटका, परंतु धाव मात्र एकच मिळेल. संघाची धावसंख्या 25 म्हणजे पाव शतक धाव बोलाकावर. क्रिक लाईव्ह संदेश मुंडे यांची, सचिन मुंडे यांची ही अतिशय चांगली वेबसाईट. हो येस, आउटसाईड द ॲपस्टंप पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. येस, भरकटलाय थोडा, बराचसा बाहेरून आउटसाईड द ॲपस्टंप उजव्याच्या बाहेरून. स्वैर मारा, दिशाहीन मारा, तकला दो मारा. 1 धावेचा इशारा, 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 26, बिनबाद 26, 27, 27. वाईट 1+1, 2 धावा मिळतील. 27 धावा, बिनबाद 27. सडेतोड उत्तर, मोहतोड जबाब. 40,000 प्रथम क्रमांक आणि ओपनमध्ये 1 लाख. बाईक आणि बायसिकल. आणि हा यस पुन्हा पूल केलाय, पण तो जाईल डी झोनमध्ये. जाहीर घोषित निर्धारित 1 धावेचा इशारा, 1 धावामुळे संघाची धावसंख्या 28, 28, बिनबाद 28. ऐरोळी वाशी बनाम विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ एकीकडे कुक्षत आणि महापे, अशी ही जबरदस्त संकल्पना, जबरदस्त फॉर्मेट, जबरदस्त मॉडेल. 2 संघाचे मातब्बर खेळाडू दोन्ही गावातले. हो यस, हेलिकॉप्टर स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, परंतु धाव मात्र एकच मिळेल. संघाची धाव संख्या 29 आणि बॉल बाकी आहे तब्बल 2 बॉल्स टू गो. थोडं स्पीडअप करा प्लीज, सर्वांना विनंती करतोय, कारण तुमचं नुकसान होईल. नंतर बॅड लाईट, अंधुक प्रकाश होईल तसं तुम्हाला, कारण हे दिवस जरा छोटा होत चालला आहे. राईट आर्म राहून दे, विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, लॉंगॉनच्या डोक्यावरून, परंतु चेंडू हवेमध्ये होता. लॉब जास्त झाले आणि फलंदाज बाद होईल. अनुप पाटील बॅक टू द डगआउट. मोठा फटका मारत होता, परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये जर पॅरल गेला असता समांतर, नक्की षटका झाला असता. आणि अनुप पाटील फार मोठा धक्का, जबरदस्त ब्रेक थ्रो. पहिल्या विकेटचं बदन, प्रपात पहिली गळती, पहिल्या विकेटची एक्झिट, प्रथम विकेट स्वाहा, फर्स्ट विकेट कोलॅप्स्ड. आणि वंडाचा फलंदाज अनुप पाटील यांचं बहिर्गमन, मार्गक्रमण. त्याला वंडाचा फलंदाज असेल कुक्षत आणि महापे, अशी ही रोहित पुजारी. कारण 2-2 गावांची युती आहे. एकीकडे मसोबा, दुसरीकडे सटवाई, बरोबर की नाही. मसोबाला नाही, बायकोने सटवायला नवरा. गौरव शिंदे राईट आर्म राहून दे, विकेट. पुन्हा एकदा चेंडू जाईल भुई सपाट, परंतु आणि षटक क्रमांक म्हणजे दुसरं संपुष्टात. यस, पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 18 धावा, दुसऱ्या षटकात 11 म्हणजे टोटल.
12 म्हणजे टोटल स्कोर झाला 30. 12 चेंडू 30 धावा म्हणजे प्रति षटकावर 15 धावांचं इक्वेशन समीकरण. चांगली सुरुवात आहे. चला बॉलिंग मार्क तयार. कारण तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. प्रत्येक गोलंदाज असते असते 1 षटक फेकता येईल. गोलंदाज राकेश जाधव. ऐरोळी वाशी संघाचा आणखीन एक नवीन मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर ट्रॅकवर बॉलिंग मार्क प्रस्थान प्रयाण कुच गमन. षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल पहिला चेंडू तयार राकेश. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा चांगला टायमिंग. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. फक्त मिळेल 1 धाव. येत चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 31. 31. नाही मध्ये मध्ये जाता बघतं का जमते का काय. हा सोहेल नाही गेले होते मध्ये मध्ये मग. अरे कशाला उद्या इथं मटणाचा बेत आहे. कशाला ते काय करा बरोबर नाही. इथं उद्या मटण आहे. 15 किलो. क्या बात आहे. 15 किलो मटण त्यानं टाका 20 किलो बटाटे. म्हणजे साला अख्खा गाव जेवल. बरोबर की नाही. हे माप आहे. आणि 15 किलो कोलब्या. क्या बात आहे. प्रॉन्स. येस ऑन ड्राईव्ह षटका दमदार टायमिंग. आणि केत याचा हा दमदार स्ट्रोक दमदार ड्रायव्हिंग नेत्रदीप फटका 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावसंख्या 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 37 37 तिरीवर सत्ता. 37 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क तयार राकेश जाधव. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. ऐरोळी आणि वाशी असे हे कॉकटेल. आणि बॅटची लिडिंग आहे. चेंडू गेला हवेमध्ये आणि हो ग्रेट कॅच. जयेश पाटील याचा आहे दमदार छेल. आणि फलंदाज बाद होईल अनिकेत. खरं जयेश पाटील हा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. परंतु त्यांचा सध्या फाटाफूट आहे ना. नाही नाही तिकडं ना ते बालाजी वेगळं आहे ना. तिकडं भाडे गावचं येत इथं काय मारायचं आहे. गावामध्ये भांडणं आहेत. बघा हे गावाची तंटामुक्ती अध्यक्ष नेमायचा होता. आता तंटामुक्ती अध्यक्ष नेमाने त्यांच्या बाहेर मारामाऱ्या एकमेकाच्या. काय तो गाव सांभाळा सांगा. त्यांच्या मारामाऱ्या. ते आयला रायगडमध्ये बोला आता. आकाश. उद्या अनेक हॉलमार्कचे दागिने इथं तुम्हाला बघायला मिळते. ऑल इंडिया ओपन आहे बरोबर की नाही. सगळी सागाचे लाकडं आहेत. एकही बाबलाचा नाही. कसाही रंदा मारा. 15 किलो मटण मला नाही वाटतं पुरेल उद्या. कोलबे आहेत ना 15 किलो. अजून 5 किलो वाढवले का. अच्छा अच्छा. नाही काय नाही पुरलं ना. एक बादली समोर ठेवायची पाण्याची लगेच टाकायचं त्याची आल्याने उकली घ्यायची बस. येऊ द्या किती 500 येऊ द्या. एका ठिकाणी असे साखरपुडा गेला होता. म्हणतो आमची 250 माणसं येतील. अचानक 500 आली. माझा उपाय काय. त्याला बटाटे उकळले ठेवायचे नका लाव. पाण्याची बादली टाका एक. 500 नाही 800 येऊ द्या. बरोबर की नाही. बटाटीत वाढायचे तिने काय जे आहे. आता आम्ही एका ठिकाणी गेलो 40 किलो मटण. अरे आलो आम्ही शेवटी जेवायला. शेवटी राहिली बटाटी. ते मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून घाली. काय करणार आता. म्हणून जेवायला कधी मागे थांबायचं नाही. नाही तर जेवायला साली शापूची भाजी. 4 लाखाची स्पर्धा. आणि पंचांचा वाईटचा इशारा. तर तुम्हाला धन्यवाद देतो सूरज म्हात्रे. तुम्ही चांगलं आम्हाला या ठिकाणी नक्की नक्कीच. यस सूरज म्हात्रे गेल्या वर्षी देखील स्पर्धा जबरदस्त झाली होती. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू. भन्नाड मारा सुसाट मारा बेछूट मारा बेधुंद बेदर बेदरकार मारा. डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर झाला 2 बाद 40. अशी ही धावसंख्या. 40 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ऐरोळी आणि वाशी विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी. त्यांना 2 हात करतायत. एक जबरदस्त बिग फाईट. कुक्षत आणि महापे.
हो हो हो, ग्रेट स्ट्रोक, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. याला म्हणतात टायमिंग, याला म्हणतात टेक्निक. आकाश सिंग, अच्छा दोघे, येस उत्तर प्रदेशीय. नक्की नक्की, येस. झालं तब्बल 44 ना, 46, 46. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं फिनिश, तिसरं संपुष्ट बघूया. चला योगेश, आपण 46. थोडी घाई करूया, कारण पहिल्या 3 षटकांसाठी जवळजवळ 20-21 मिनिटे वापरली आहेत. येस, थोडी घाई करूया आपण. खरं तुम्ही 20 मिनिटं व्यतीत केलेली आहेत. तर जे आमची क्रिक लाईव्हची जी टीम आहे, विकास कांबळे कॅमेरामन, दुसरा कोण, सुजल खोत, सुमित सिंग इन्स्टा हँडलर. अरे डॉक्टरची काय समजत नाही मला. इंस्टाग्राम हँडलर, डिजिटल, अच्छा डिजिटल, यस रील बनवणार. आणि निखिल गोरे आणि रोहित बनसोडे अशी ही, यस सचिन मुंडे, सर्व आहेत. कारण सचिन मुंडे हा फडणवीस आहे, त्याच्या हाताखाली चेले चपाटे आहेत. बरोबर की नाही. हा तिथं फिरवणार. आणि हा येस आउटसाईड दॅप्स्ट, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू. हितेश, षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता यार ऐरोळ यांनी वाशीगाव संघाचा. कोण, तर मनोज म्हात्रे, या तुम्ही, यस यांचं बरंच योगदान आहे. जे बेलापूरचं ग्राउंड, खरं म्हणजे आम्हाला अतिशय वाईट वाटतं की तेवढं मोठं ग्राउंड, खरं म्हणजे बेलापूरची जी प्रीमियर लीग झाली दादा, आम्ही म्हणतो माझ्या जीवनामध्ये पहिली अशी स्पर्धा बघितली असेल. 100 किलो कुपा, 150 किलो मच्छी आणली होती. खाल तेवढी, उद्या कोलेस्ट्रॉल वाढला तरी चालेल पण खा. हां भरपूर सगळे साले, नंतर 4 वाजता आडवे उताने झाले होते. याला म्हणतात प्रीमियर लीग. खर्च करा, असा करा. रात्रीची स्पर्धा आहे. नाही काय नाही, नाही तर तुम्ही राजमा आणणार ना, शापूची भाजी ठेवणार, त्याच्याला कोण माराल तिकडे स्पर्धेमध्ये येणार तुमच्या. तर मनोज म्हात्रे यांचं आगमन झालं आहे, ज्याने बेलापूरच्या मैदानासाठी बरेच अथक प्रयत्न केले होते. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि नाही सूरज म्हात्रे, खरं म्हणजे सूरज म्हात्रेविषयी मी नंतर बोलणार आहे, कारण सूरज म्हात्रे यांचं कॉन्ट्रीब्युशन गावासाठी, की माझा बॅनर नका बनवू, परंतु कुठलाही कार्यक्रम त्यांच्या घरी जा, तुम्हाला नक्कीच ते कुठले सडल असते मदत करणार. फुलाची बाकडे त्यांना, कुठले दहीहंडी असू दे, कुठली टुर्नामेंट्स असू दे, नाही तर देणार 500 रुपये ना म्हणा 5,000 बॅनर लावा. याला म्हणता, याला येणे म्हणत, याला म्हणता हे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ता. सूरज म्हात्रे यांचं दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, SN ग्रुप आयोजित, देशभरात पोचलेली ही एकमेव अभिमानाची स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी अण्णा म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, ज्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र युवा कार्यकर्ते, युवा ब्रिगेडियर, अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आमचे सूरज म्हात्रे यांचं हे दमदार आयोजन. आणि हा चेंडू थांबणार नाही, बघूया पुन्हा एकदा आकाशाचा हा दमदार स्ट्रोक, नेत्रदीपक पटका. टायमिंग शुड बी एक्सलंट, दॅट शुड बी हिज 6, मॅशिव 6, एक्सलंट टायमिंग. आणि संघाची धावसंख्या 53 धावसंख्या मुसंडेमध्ये, धावसंख्या कोलांटीमध्ये धावसंख्या झाली 53. कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, धावांचा डोलारा, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा 53. डीजे ऑपरेटर धन्यवाद देतो की चांगली साऊंड सिस्टम तुम्ही प्रोव्हाइड केलीत. टेक्निकल टीमाची मजा आली. बघा धारावी गावामध्ये असलं की मजा येते. तुमची कॉमेंट्रेशन पहिल्यापासून 1982 त्यात मात्र बघूया, ज्यावेळी मी पहिल्यांदाच माईक तोंडाला लावला त्याच्यानंतर धारावी गावामध्ये, कारण बऱ्याचशा स्पर्धा तिकडे व्हायच्या, त्या आता मशीद मालने तिकडे व्हायच्या, पहिल्या इकडे व्हायचा. तर एखादं महापालिका आयुक्त पण आले, मीना प्रेमसिंग मीना आले होते त्यांच्या स्पर्धेला. आणि उरणमध्ये विपरीत आहे, तिथं चेलग असतात, 4 डाव्या हाताला 4 उजव्या हाताला. गेला का
या सीमारेषे बाहेर बघूया. जरा तुम्हाला विनंती करतो, जो लॉंगॉनचा खेळाडू आहे ना, प्लीज बाजूला पोल आहे प्लीज. पोल बघा तुम्ही तिकडं प्लीज. न तिथंच कपाळ मोक्ष व्हायचा नाही, बरोबर की नाही. डोक्याला मागले तर काय करणार. खरं म्हणजे ते पोल हटवण्याची मागणी आम्ही केली होती. तर तुर्बे शिबिडी वर्सेस गोटिवली बोनकोडे दुसऱ्या फेरीतील पहिली ब्रेक फाईट. अच्छा नंतर का. अच्छा. तर चेंडू गेला मिडवी गेला हो 4 धावांसाठी. गुंगारा दिला, हुलकावणी दिली. चेंडू गेला ढेंगातून, फटीतून, भोकातून पसार. 4 धावांसाठी. करतोय, शुद्धीकरण करतोय. जासई आणि चिरले आणि याच्यातला विजेता संघ. अशी मॅच होईल. त्यांना कुठं कधी लग्न आहे का साखपुडा माहिती नाही. त्यांना मॅच गेली खड्ड्यात, बरोबर की नाही. काय ते आईला एक एक आहे. हां तिकडं आहे दादर पाड्याला नाही, दुसरे तिकडं जायचं असेल. सगळीकडे चिकन ढुंगणाला चिकन लावून ठेवायचं. करण कोपरूला पहिली मॅच होती. कोपरूला बघा फायनलचा दिवस. पहिली मॅच झाली 11:30 रात्री चालू. सांगा आता ती कधी संपणार. जे आले लोक संडासला झाले तांब्या घेऊन. हे मध्ये काय चाललंय. ही दिवसाची मॅच आहे का रात्रीची मॅच आहे. 10 वाजता फायनल. काय झालं. म्हणून आयोजकांना सांगतो की इथं टंबरेल त्यांना सगळा कोलगेटचा इथं बंदूक आणि टॉवेल आणा. कपडे ते कालचे कालच घालू आम्ही. मग काय करणार. 10 वाजता फायनल. हां ती झाली एक 7-8 वाजता का 9 वाजता झाली. बोरी नाही तिथं काय माहिती. तिथं 9 वाजता चालू होतात. आणि हा यस पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेरून चांगला चेंडू अप्रतिम दिली. पंचांचा निर्णय मात्र काही नाही. आणि हा मला वाटते चेंडू असे डॉट बॉल निर्धाव चेंडू अप्रतिम बॉलिंग अटॅक. टोटल स्कोर झाले तब्बल 63 रन्स. अतिशय चांगलं मैदान. सुसज्ज क्रीडा. स्वर्गीय वैकुंठवासी अण्णा म्हात्रे यांची ही भन्नाट स्पर्धा. सलग दुसरं वर्ष पुढची वर्षी स्पर्धा. ही अजूनही भव्य दिवस 2026 हे पर्व अजूनही भव्य दिवस. स्वप्नील नाईक एस नाईक. तर जासई आणि चिरले तुम्ही तयार आहे याचा प्लीज. तुमचा चमू तुमचा स्कॉट तयार ठेवा. कारण तुम्हाला याच्यातल्या विजेता संघासमोर खेळायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. 2 टोकामध्ये घमासान, यादवी रणधुंदुबी रणधुमाली अशी ही एक टक्कर. बिग फाईट. बॉलिंग मार्क तयार. पुढचा चेंडू राईट महोदय विकेट. हो येस चेंडू गेलाय म्हटतंय लेगस्टिकच्या बाहेरून. येस पंचांनी मात्र ठरवलं अवैध आहे. गुरुनाथ पाटील थोडंसं बॉडी कमी केली ना. पहिल्यापेक्षा जरा कमी केलं आहे. चांगली गोष्ट आहे. बॉडी कमी पाहिजे हो. आणि हा चेंडू पुन्हा एकदा येस चांगला फटका आहे. परंतु चेंडू जाईल थेट सिंगल. ओनली 1 रन्स विल गेटिंग. टोटल स्कोर इज 65. षटक क्रमांक आहे 4 मध्ये प्रगती पदावर. आणि राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन 5वीवर. 3 बॉल बाकी आहेत. शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. राहिले 3 बॉल. 3 बॉल्स टू गो इन दी 5th ओव्हर. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला. कमीत कमी 65 रन. पहिल्या डावामध्ये जवळजवळ 90च्या आसपास. पहिल्या सामन्यात 99, दुसऱ्या सामन्यात म्हटते 90, तिसऱ्या सामन्यात 107 आणि मागच्या सामन्यामध्ये 80 जवळजवळ. त्या चेस झाल्या. 3 सामन्याचा अपवास सोडला. आणि हा चेंडू म्हटते गेला निघून. येस फ्लायटेड डिलिव्हरी. असं वाटलं होतं त्याला फलंदाजाला की कदाचित वाईट देतील. परंतु त्याचा अदमास अंदाज तर्क चुकला गेला. आणि हा असेल फेअर बॉल. राहिले 2 बॉल. काय रिव्ह्यू घेतले बा. कुठे गेले शशीबाई. यस वाईट डिलिव्हरी. स्वैर हमारा दिशा इन मायर. पंचांचा निर्णय आहे. थर्ड अंपायर विल बी डिक्लेअर दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. यस चॅलेंज केल्यानंतर जे आव्हान दिल्यानंतर यस पंचांची भूमिका अंपायर विल बी ग्रेट. आणि आमची सचिन मुंडे यांची टीम देखील चांगली. आज तुम्ही क्वालिटी क्लिअरिटी मेंटेन केल्या. असंच भविष्य तुम्ही ठेवा. हो 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 पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सरळ भिरकावून दिलाय. चेंडू झालाय
दिशे नासा 6 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली 72 म्हणजे 72. बॉल राहिले अजून 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. 72 72 रन्स. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा जाईल. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 70. राहिला शेवटचा बॉल. परत रिव्ह्यू. येस बिमरसाठी रिव्ह्यू घेतलाय प्लीज. हे चालतंय त्यांना काय करायचं आहे. फेअर डिलिव्हरी. येस त्याला डोंगर याच्या कमरेच्या खाली तरी बरं बोय. चला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. अनुप पाटील चांगली बॅटिंग केली. हो यस अतिशय भन्नाट मारा आणि 1 धाव मिळते आणि कोटा म्हटते जवळ संपला. टोटल स्कोईज 74 आणि बरोबर 15/75 म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांचं इक्वेशन समीकरण. हे टार्गेट कसं चेस होईल, या टार्गेटचं लक्ष कसं पाठलाग करतील, कसं परस्यू करतील, कसं चेस होईल याचं वर्णन, याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय आमचा करावे गावचा एक यंग टॅलेंटेड आमचे पट्ट शिष्य नितेश भोईर. प्लीज कम माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. यस यस प्लीज ओपनिंग बेल लगेच उतरा. म्हणजे आपल्याला कमीत कमी 2.5 तासामध्ये 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. वी विल मूव ऑन. आपण या व्यासपीठावर मात्र विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बेलापूरचं क्रीडांगण जे आपण पाहिलं आणि बेलापूरच्या क्रीडांगणासाठी जो संघर्ष आपण पाहिला, खरं तर 40+ बेलापूर आणि 40+ मास्टर्स असोसिएशनचे खजिनदार बेलापूर गावचे सुपुत्र सन्माननीय श्री मनोजजी म्हात्रे साहेबांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही हा सन्मान करण्यासाठी या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, युवा नेता आणि आज डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री सूरजजी म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील मनोजजी म्हात्रे आणि खरं तर सूरजजी म्हात्रे एक आयोजक आणि एक आयोजक खरं तर मी म्हणेन क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये खरं तर मैदान ही फार महत्त्वाची भूमिका असते आणि ज्यांनी मैदान खरं तर मी म्हणेन आज त्या मैदानासाठी मात्र जबरदस्त संघर्ष केला. 40+ बेलापूर मनोजजी म्हात्रे यांचा खरं तर आपण सन्मान केला आहे. त्यानंतर 40+चे खेळाडू लिजेंड आणि त्याचबरोबर त्यांचा एक विशेष आदरसुद्धा आपण करतोय. रिस्पेक्टेड विकासजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान आम्ही करतो. आम्ही विकासजी बंद्रे यांचा आम्ही विशेष सन्मान करतो. आम्ही बिपिन म्हात्रे या संपूर्ण स्पर्धेचे सह आयोजक आम्ही बिपिन यांना विनंती करू की आपण आपला शुभ हस्ते हा सन्मान करावा. त्यानंतर आमचे सन्मान्य श्री उत्तमजी पाटील क्रिकेटचे जुने खेळाडू 40+चं क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवले, आज बेलापूर गावाला बिलॉंग करत असताना आम्ही पुन्हा एकदा उत्तमजी पाटील यांचा विशेष सन्मान करण्यासाठी पुनश्च आम्ही बिपिन म्हात्रे यांना विनंती करू की आपण आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. विशेष कौतुक असणारे खरं तर या सर्वच व्यक्तिमत्वांचा आज या व्यासपीठावर मात्र आमच्या सूरज म्हात्रे दादांवर असणारं प्रेम मात्र नक्कीच व्यक्त करत असताना आज त्यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. आम्ही त्यांचं करतोय पुनश्च स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत.
SN ग्रुप आयोजित स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक 2025 पर्व दुसरं युवा नेता आज सूरजजी म्हात्रे ज्यांनी या स्पर्धेमध्ये जे जे काही हवंय ते काय सर्व काही देण्यासाठी मात्र सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना खरं तर आज यश येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमीच ज्यांना आपण म्हणतो की त्यांच्याकडे मदतीसाठी कोणीही जाई त्यांना मात्र ते सडल हस्ते मदत करणारे. आज मग क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, आपल्या खरं तर स्थानिकांचे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांना खरं तर मी म्हणेन आपल्या परीनं ज्या पद्धतीनं मदत करता येईल त्या पद्धतीनं मदत करणारे सूरजजी म्हात्रे यांचं आपण मनापासून कौतुक आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज डे 2 मध्ये 2 गाव 1 टीम अशी संकल्पना जिथे आपण पाहायला मिळतंय. अगदी आजच्या पोलमधील शेवटची फ्रेश लढत ऐरोली वाशीगाव आणि त्यांच्या विरोधात कुक्षेत महापे. आम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमला फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडं सूचित करू. एक्स्ट्रा टाईम न घेता आपल्याला मॅच सुरू करायची आहे. बरोबर 4-5 झालेत. 3:30 वाजता आपण ही मॅच सुरू केली होती. बरोबर पहिल्या इनिंगसाठी 5 षटका आणि 35 मिनिटांचा अवधी आपण वापरलाय. अतिरिक्त टाईम आपण घेतला त्यामुळे आम्ही इथून पुढे वेळेचा अभाव आणि त्यामुळेच टाईम कॅल्क्युलेशन टाईम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे आणि म्हणूनच की काय प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी असं कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे जायचं आहे. गेम विल ऑन सून. आपण जरूर चर्चा करूया. अनुप पाटील यांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो की वेळ न दवडता आपण करायची आहे दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पुन्हा एकदा गुरुवर्य दशरथजी पाटील यांचा आपण आभार व्यक्त करूया संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आज महत्त्वाचा वेळ दिला. दारावे आणि करावे आणि करावेचे खरं तर हे 2 समालोचक नेहमीच दारावे गावाचं विशेष करून प्रेम राहिलंय आणि म्हणूनच की काय आम्ही दारावे गावाचं मनापासून आभार व्यक्त करू. इस्पेशली आम्ही धीरज भोईरचा आभार व्यक्त करू ज्यांनी मात्र पंचांची निवड, समालोचकांची निवड, गुणलेखकांची निवड, लाईव्ह टेक्नॉलॉजीची निवड आणि आज मात्र या स्पर्धेची एक वेगळी उंची आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा त्या स्पर्धेतील आजच्या पोलमधील शेवटची फ्रेश लढत जयेश पाटील जेपीच्या बॅटमधून आलाय. त्याचा फेवरेट पेटेंट ऑन साइड फुल पॉवरफुल डिलाइटफुल पहिला वार 6 धावांचा लांबच लांब उंचच उंच षटकार. पहिल्या षटकारानं सुरुवात झाली आहे. दे धडक बेधडक सुरुवात. दॅट्स अ फ्लाय 6. गोलंदाज पुन्हा एकदा प्रयत्न करतो. त्याच्या प्रयत्नांना अपयश परंतु जेपीच्या बॅटमधून आलाय. हा याही वेळेला आउटस्टँडिंग स्टँड अँड डिस्पॅच सेकंड कन्सिक्युटिव्ह 6. थोडं मोटिवेट करावं लागेल. तू करू शकतोस हा आत्मविश्वास चंदनमध्ये जागृत करावा लागेल. त्याच्यासाठी मात्र त्याचे सिनियर खेळाडू त्याच्याकडे त्याच्या बाजूला इर्द गिर्द जमलेले आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत गेलाय, स्वतः अनुप पाटील गेलाय. खरं तर चंदनचा मागच्या काही 3-4 वर्षाचा रेकॉर्ड आपण जर का पाहिला अगदी कमी वयोगटामध्ये मात्र नक्कीच अफलातून परफॉर्मन्स देत असताना अनेक दिग्गज खेळाडूंसमोर ज्यांनी चांगली गोलंदाजी केली, आपल्या नावाची छाप सोडली. उत्तरोत्तर हा खेळ पुढे जात असताना त्याला स्वतःची ही गुणवत्ता पुन्हा 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 सादर करावी लागेल. क्रिकेट हा मात्र वास्तविक खेळ आहे, इथे रिहर्सल नाही. ओ फुलटॉस लोअर फुलटॉस बॉल. दिस टाइम ही प्लेड ॲट ऑफ साइड रीजन. डीप कव्हर्स रीजन क्लिअर करेल. बॅक टू बॅक बाउंड्री 6 and a 4. 3 चेंडू तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स दिस इज. जयेश पाटील एक आक्रमक फलंदाज. जयेश पाटील एक अफलातून हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर. आक्रमकता हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. ग्लॅमरस स्ट्रोक जो लगावतोय. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ब्युटी, क्रिकेटची ग्लोरी आणि क्रिकेटचं ग्लॅमर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याची ताकद, त्याची नजाकत, त्याचं टायमिंग आता मात्र मीटिंग घ्यायला भाग पाडलंय. 6-6-4 असे 3 चेंडूवर आक्रमण आणि आक्रमणच आपल्याला पाहायला मिळतंय.
याच खेळीसाठी तो ओळखला जातो. शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन, युक्ती आहे त्या युक्तीचं प्रदर्शन, टायमिंग आणि त्या टायमिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. करून देईल का कमबॅक चंदन? अगदी यावेळेला कमबॅक करून दिलंय. ही आहे ओळख चंदनची. एका धावीसाठी कॉल केला होता योगेश भगतनं, तो कॉल रिजेक्ट केलाय. त्यांना ठाऊक आहे कुठेही घाई नाही, कुठेही गडबड नाही. अगदी रिलॅक्स माइंडनं बॅटिंग करत असताना एका धाव्यानं फार फरक पडत नाहीये, परंतु षटकार चौकारांमध्ये डील करणारा हा फलंदाज, दिस इज ॲब्सोल्युटली फाईन. एक बॉल डॉट गेला त्याच्यानंतर सुद्धा तो फायर पॉवर बॅटिंग करू शकतोय. नाव आहे जयेश पाटील. गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये क्रिकेट रसिकांना मात्र नक्कीच नेहमीच मनमुराद आनंद या खेळाडूनं दिलाय. असा एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अजून एक व्हाईट बॉल, एक संरक्षात्मक पवित्रा त्यानं घेतलाय. गोलंदाजाला आता काय करावं लागेल? स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा एकदा इन्स्पायर्ड करून मात्र सेल्फ इन्स्टिंक्टनं गोलंदाजी करावी लागेल. वाईट यॉर्क चेंडू फेकावे लागतील, व्हेरिएशन तुम्हाला करावं लागतील. गुडलँड स्पॉटवरनं चेंडूला वलन द्यावं लागेल, तर आणि तरच मात्र मॅचमध्ये कमबॅक करता येईल. हा फुलटॉस बॉल. यावेळेला पंचांकडे आमचंही लक्ष असणार आहे. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. जयेश पाटील नक्कीच पंचांकडे पाहत आहेत आणि त्यांनी सांगितले की आम्ही घेऊ रिव्ह्यू. DRS बीमरसाठी पंचांच्या निर्णयाला त्यांनी केले चॅलेंज. JP ने घेतलेला हा DRS पाहूया ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला काय पाहायला मिळतंय. बीपिंग इन असेल तर मात्र पंच फेअर बॉल घोषित करतील. शशी साटम सर, क्रिकेटचा प्रचंड अनुभव, प्रत्येक नियमाचा एक परिपूर्ण अभ्यास आणि क्रिकेटच्या प्रतिम जुने खेळाडू, आणि हा असणार आहे नो बॉल. इट्स अ नो बॉल गिवन बाय द थर्ड अंपायर. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉलवर मात्र नक्कीच किती धावा मिळतील? मिळेल 1, मिळतील 2, मिळेल चौकार की येईल षटकार. विकेटसाठी संधी फार कमी असणार आहे. काय म्हणते नियम, काय म्हणते नियमावली? हँडल द बॉल आणि रनआउट वगळता तुम्हाला फलंदाजाला बाद करता येणार नाहीये, हा फ्री हिटचा नियम आहे. अँड बॅट्समन हॅज लायसन्स टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड. JP ऑन अ स्ट्राईक. ओ, यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. बघा, ही गोलंदाजाने त्याची गुणवत्ता सादर केली आहे. वय वर्ष फक्त 18-19 असावं या गोलंदाजाचं. 13-14 वर्षाचा, जेव्हा 15 वर्षाचा हा गोलंदाज होता, महाप्याचं ते ग्राउंड अगदी तिथे मात्र चांगला खेळ त्यानं साकारला होता. बेस्ट बॉलिंग अनालिसिस त्याला मिळालं होतं. पारुलेकरचं गोठिवलीचं ते क्रीडांगण, भूषण पाटील सारखा गोलंदाज, तिथेही त्याने चांगली गोलंदाजी साकारली होती. आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलं या गोलंदाजाने, म्हणूनच की काय कमी वयोगटातील हा गोलंदाज आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग बॉल म्हणून एक काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चंदन हा ट्रॅकर बॉल, टॅप केला बॉल, बॉल गेला ऑन साईडला. फॉरवर्ड येतील फिल्डर, बॉलला उचलून अगदी सहजतेनं फेकून देतील. दॅट्स इट, जस्ट अ सिंगल. पहिलं षटक अखेरीस संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. गुणलेखक रोनक तांडेल आम्हाला अपडेट करतात. धावसंख्या झाली आहे 20. आणि नक्कीच आम्ही ज्या गोष्टीचा मगाशी उल्लेख केला, मनोज म्हात्रे ज्यांचा बेलापूरच्या क्रीडांगणासाठी मात्र जो संघर्ष आम्ही पाहिला, इथून पुढे प्रत्येकाला मात्र नक्कीच मोटिवेट करत राहील आणि नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मगाशी दशरथजी पाटील साहेबांनी सुद्धा फार छान सांगितलं, अशी स्पर्धा पुन्हा होणे नव्हे. अगदी प्रेक्षकांनी मनमुराद आनंद त्या स्पर्धेचा घेतला. बेलापूर प्रीमियर लीग, अगदी बेलापूरचं क्रिकेट आणि नवी मुंबईचं क्रिकेट पुन्हा एकदा ज्यांनी जिवंत ठेवलं आणि क्रिकेटचा आत्मा जपणारे आमचे 40+ सर्वच शिल्लेदार, इस्पेशली मनोजजी म्हात्रे, त्यांच्या समवेत विकासजी म्हात्रे, उत्तमजी पाटील यांचं करतोय आम्ही मनापासून आभार व्यक्त. कारण तुम्ही आलात, या स्पर्धेची, या व्यासपीठाची शोभा तुम्ही वाढवलीत. सूरज अनंत म्हात्रे दादांच्या वतीनं आम्ही करतोय तुमचं मनापासून आभार. चला, मैदानाच्या आतमध्ये अनुप पाटील, तुमची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आम्ही सूचित करू. अतिरिक्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20. 24 चेंडू आणि 55 काढायचे आहेत. जरा अतिरिक्त वेळ घेऊ नका. पंच आपण थोडी थंबी देऊया, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. 7:30 वाजतील आपल्याला. एक्झॅक्टली टाइम कॅल्क्युलेशन जर का आपण केलं ना, प्रत्येक मॅचसाठी 40 मिनिटांचा अवधी, अजूनही 4 मॅचेस, 4x4 म्हणजे 160 मिनिटं, 160 मिनिटं म्हणजेच 2 आवर्स, म्हणजे 2 तास आणि अतिरिक्त 40 मिनिटे, म्हणजेच थोडंसं कठीण आहे. वाजलेत बरोबर 4:14. जरी इथून पुढे मॅचेस कव्हर करायचे असतील, थोडी घाई करावी लागेल. टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. चौकार, षटकार आणि षटकार चौकारांमध्ये डील करणारा फलंदाज, मॅचमध्ये अनेक वेळा शिरकाव करणारे षटकार ज्यांना गेले कित्येक वर्ष ठोकलेत, असा फलंदाज मिस्टर जयेश पाटील. या प्लेइंग 11चा स्क्वॉड अजूनही सेवाग आहे. निलेश भोईर, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकत असताना नवीन गोलंदाज
मिस्टर शुभम फिरकीचा जादूगार. याच्याकडे आहे गती, याच्याकडे नवे गती, परंतु आहे त्याच्याकडे मती. फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज या मॅचमध्ये कशी काय गोलंदाजी साकारेल आपण पाहूया. इथून पुढे मात्र नक्कीच कशा पद्धतीने या फलंदाजाला हाताळेल, थांबवतील का, धावांना रोख देतील का. हा बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स अँड टेकन. ओहो, दोन खेळाडूंमध्ये मात्र नव्हती थोडी चर्चा, परंतु अखेरीस आकाशने सांगितलं आय विल टेक इट अँड द कॅच इज टेकन. आकाश आणि अनुप होते फर्स्ट स्लिपमध्ये. आकाश आणि ॲज अ विकेट किपर आकाश होते विकेट किपर आणि अनुप पाटील होते फर्स्ट स्लिपमध्ये. पहिला बॉल डॉट अंडर प्रेशर जेपी आणि अगदी नेक्स्ट बॉलला तोही बाद झालाय. तो बाद झालाय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 20-6-6-4 असं 20 धावांचं 16 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. सतरा धावांचं एक कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ऑफ नवी मुंबई मिस्टर प्रीतम पाटील विथ द बॅट्स आपल्याला पाहायला मिळतं. इन ॲट नंबर 3 डावखुऱ्या हाताचा फलंदाज. थोडंसं फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन थोडीशी डोकेदुखी असायला हवी. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते बघा. आमच्या समवेत दुर्वेश आहे. दुर्वेश जर का बघितलं गेलं तर हे कॉम्बिनेशन मात्र गोलंदाजाला थोडंसं चॅलेंजिंग ठरणार आहे. कारण डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आणि लेग ब्रेक गोलंदाजी म्हणजे पुढ्यात टाकलेले चेंडू इनसाइड आउट फटके खेळू शकतो. क्षमता आहे ती प्रीतमकडे. मैदानाच्या आतमध्ये पाहणी करतोय. क्षेत्ररक्षकांची सजावट कुठे आहे, कुठे फटके सजवता येतील यावेळेला. वेट वॉच फुल करत असताना हुक झाला बॉल. बॉल गेला मागच्या बाजूला. एक मिळणार, एक के सिवा बिलकुल और कुछ नाही, जस्ट अ सिंगल. वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 21. फुल एक्सटेन्शन ऑफ आर्म्स आपल्याला पाहायला मिळालं. ज्यानं नेहमीच खेळाचं एक स्टँडर्ड मेंटेन केलंय. अनेक वेळेला मात्र चांगली खेळी साकारणारे एक स्टायलिश बॅट्समन. क्रिकेटिंग शॉट्स त्याच्या बॅटमधून आपण कित्येक वर्षी पाहत आलोय. एक स्वतः मात्र एक परिपक्व खेळाडू म्हणून नवी मुंबईला प्रचलित असणारा खेळाडू. ऑन अ स्ट्राईक आहे. त्याला थांबवण्यासाठी यंग बहादूर ज्याच्याकडे धाडस आहे, साहस आहे, चेंडू वळवण्याची क्षमता आहे. व्रिस्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेला वेट वॉच पहा. अ सेन्सेशनल स्ट्रोक, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. ओहो, सुरुवात फार छान झाली आहे. षटकारांना प्रथिम, प्रत्येकाचं लक्ष केंद्रित करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजाकडे कौशल्य होतं, परंतु फलंदाजाकडे सुद्धा तितकंच कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आता स्वतःलाच विचारत असेल की काय चूक झाली. फलंदाज सांगतोय की ही माझी खासियत आहे आणि त्याच्या खासियतनं त्याच्या स्पेशालिटीनं हा फटका सजवलाय. मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. लॉंग हँडलचा त्यानं वापर केला. झोपाला जितका अंतर मागे जाईल तितकाच अंतर पुढे कापेल सुद्धा. बॅकफुटवरनं फुलचा फटका पाहायला मिळाला. धनुष्याचा जोर जितका मागे खेचणार तितकाच बाण दूरचं अंतर कापतो, सर्वांनाच माहिती आहे. लॉंग हँडलचा वापर केला. स्ट्रॉंग पॉवर हाय बॅकलिकचा वापर करत असताना हाय अँड हँडसम षटकार लगावलाय तो प्रीतम पाटीलनं. प्रीतम पाटीलची ही खेळी नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रीतम पाटील म्हणजे गॅप शॉट सिलेक्शनसाठी खेळ करतो. प्रीतम पाटील म्हणजे जागेवरनं पिक करण्याची त्याची क्षमता. प्रीतम पाटील म्हणजे स्टान्स खरं तर न बदलता जागेवरनच खरं तर ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचे फटके सजवणारा फलंदाज. क्रॉस बॅटेड शॉट, फ्रंट फूट पुल. यावेळेला जागेवरनं पिक केलाय. पहा, मगाशीच आम्ही म्हटलं होतं गॅप शॉट सिलेक्शन साठी ओळखला जाणारा खेळाडू जागेवरनच ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलं बॉल. आउटस्टँडिंग स्ट्रोक, अनदर हिट, बॅक टू बॅक सिक्सेस बाय प्रीतम. रणसंख्या पोहोचली ती 33 वर. घडलाय, परंतु तुम्ही खेळाडू असल्या कारणानं तुम्हाला भोपळा सुद्धा मिळणार नाही. नाही तर मिळाले असते 4 शेकडे. शेवटच्या बॉलवर काय घडले एक्झॅक्टली डॉट बॉल आलाय का पंचांचा मी लक्ष केंद्रित करू इच्छितो जरूर. आमच्या फ्रेम मध्ये आलं नाही. शेवटचा बॉल डॉट आलाय. सर नवीन गोलंदाज लगेच या. पाऊस पूर्णपणे थांबलाय. पावसाची मात्र अपेक्षा असणार आहे. स्क्वॉडमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल जिंकण्याचं जे अजून इक्वेशन आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. 18 गेंदे 42 रनों की जरूरत. 18 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 42 टू विन.
आमचे गुरुनाथजी नाईक यांच्याकडून सुद्धा आईबा कॅससाठी 100 रुपये कॅश प्राइज असणार आहे. आमचे गुणलेखक सोहिल नाईक यांचे पिताश्री, अगदी पिता आणि पुत्र क्रिकेटसोबत नेहमीच कटिबद्ध आम्हाला पाहायला मिळतात. आज ज्या गोष्टीचा आम्ही उल्लेख करतोय, पिता आणि पुत्र, एका पुत्रानं खरं तर पित्यासाठी समर्पित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मग फक्त क्रिकेटची स्पर्धा नव्हे, गावात कोणताही धार्मिक खरं तर प्रोग्राम असू द्या, सूरजदादांकडे जो कोणी जाईल, ज्या काही गोष्टींची मागणी करेल त्यांची मात्र नेहमीच पूर्तता होते. मग अशी दशरथजी पाटील साहेबांनी फार छान सांगितलं, फुल आणि फुलाची पाकळी तर जरूर देणार, कोणालाही खाली हात पाठवणार नाहीत. असे दानशूर व्यक्तिमत्व जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर, सुपर बॅटिंग. या फटक्याचं वर्णन कसं कराल? सिंपल, सोबर, स्ट्रेट बॅटनं लगावलाय. ऑन ड्राईव्ह द फर्स्ट 6 बाय गॅरो योगेश भगत. ओव्हर दी बॉल फिरलाय, जरूर एकच मिळतीये, एक षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतीये. हाही फलंदाज करता त्याच्या फायर पॉवर बॅटिंगसाठी ओळखला जातो. या फटक्यामध्ये मात्र नक्कीच धाव मात्र मिळाली, ती फक्त एक. विनय शर्मा एक यंग खेळाडू आहे, ज्याचे आकडे फार छान आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करतो आणि धावांना त्यांना आतापर्यंत बऱ्यापैकी थांबवलंय. इथे सुद्धा संधी असणार आहे, झेलसाठी प्रयत्न झाला, प्रयत्नांना मिळणार अपयश. बॉल गेलाय, तो पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे. आम्ही खेळाडूंना जरूर सांगू, फिल्डिंग करत असताना जीवाच्या आकांताने तुम्ही धावताय जरूर, परंतु स्वतःला थोडं सांभाळा. सबकॉन्शियस माइंड तुम्हाला शार्प ठेवून मात्र नक्कीच संसद विवेक बुद्धीनं खेळ करावा लागेल. कुठे शरीराला इजा होणार नाही, कुठे दगड आहे, कुठे खड्डा आहे, कुठे पाण्याचा डबका आहे, सांभाळून करावं लागेल खेळ. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती ती तब्बल 20. या षटकामध्ये खरं तर अजूनही एक षटकार, 2 सिंगल आलेले आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या 41. 15 चेंडू आणि 34 धावा. चेंडू मागे 2 धावांची गरज असे इक्वेशन आहे. 15 गेंदे और 34 रनों की जरूरत. हा हाफ ट्रॅकर बॉल, चुकीची लाईन होती परंतु एकच मिळणार. गोलंदाजानं डोक्याचा वापर केलाय, त्याला ठाऊक आहे मागच्या बाजूला एकच धाव मिळणार आहे. शुभम गोलंदाजासाठी टाला वाजवतोय, आपल्या साथी सोबतीच्या खेळाडूचं मनोधैर्य वाढवतोय, मोटिवेट करतोय. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील योगेश भगतच्या बॅटमध्ये? येतील का ते चौकार षटकार? मॅचमध्ये करतील का शिरकाव? टीम वाशीगाव आणि ऐरोली टीमचे 2 शिल्लेदार आपल्याला पाहायला मिळतील. वारंवार हे फेकले गेलेले चेंडू मात्र आपण जरूर पाहताय. हाफ ट्रॅकर गोलंदाजी यावेळी फलंदाजाला पुढे येऊ देत नाही, मागच्या बाजूनं बॅकफुटवरनं पूल करू देत नाहीये. काय करावं आणि काय करू नये यासाठी थोडीशी विवंचना, यासाठी थोडीशी चर्चा, यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. बॉल शेवटचा शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर किती मिळतील? 6 मिळाल्या तर उरतील 26, 4 मिळाल्या तर उरतील 28. फार चांगली गोलंदाजी विनय शर्माची आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलं विनयनं. हो, या वेळेला मात्र थोडी पुन्हा एकदा प्रयत्न झालाय, परंतु याही वेळेला प्रयत्नांना अपयश. इथेही एकच धाव मिळतीये. 6-1-1-1-1-1 असं हे षटक राहिलं आणि या षटकामध्ये एकंदरीतच मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली. 12 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की जरूरत. 12 चेंडू आणि 31 धावा. 12 balls to go and required 31 to win. चेंडूने 31 धावा. चला फिल्डिंग सहजून घ्या. का अतिरिक्त वेळ घेत आहे ब्रिजेश?
मेक इट लिटिल फास्ट. चला अनिकेत लगेच या पॉबिंग क्रीजमध्ये रनवेवर. वेल अतिरिक्त घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये महापे या टीमचे अनेक युवक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या टीममध्ये खरं तर आपण जर का बघितलं तर कुक्षेतचे सुद्धा अनेक यंग ब्रिगेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर साखळीप्रमाणे धीरज बघितलं गेलं तर तुर्भे CBD हा पहिला सामना जो जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये गोठिवली बोंडकडे जिंकले होते. म्हणजे पुढच्या फेरीतील सामने या दोन टीम्समध्ये होणार होते. ते त्यापैकी तुर्भे CBD हा संघ उपस्थित नाही आहे आणि म्हणूनच आयोजकांच्या वतीनं ॲज पर द रूल बुक मगाशी 3 चेंडूंची पॅनल्टी बेलापूर संघाला आपण दिली आणि आता 3 चेंडूंची पॅनल्टी आपण देणार आहोत तुर्भे CBD या टीमला. आणि त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून आपण पुढचा सामना आधी खेळवणार आहोत. म्हणजे जासी चिरले आणि या मॅचमधनं विजेता संघ त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट मॅच खेळवणार आहोत. आणि त्यानंतर मात्र नक्कीच तुर्भे CBD आणि गोठिवली बोनकोडे. परंतु त्या मॅचमध्ये 3 चेंडूंच्या पॅनल्टीसह खेळावं लागेल. तुर्भे CBD या टीमला या गोष्टीची नोंद. CBD या टीमचे खेळाडू आणि त्याचबरोबर तुर्भे टीमचे खेळाडू यांनी नोंद घ्या. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. नाही, गतवर्षी सुद्धा आपण पॅनल्टी दिली होती एका टीमला. याही वर्षी आपण मगाशी एक पॅनल्टी दिली आणि पॅनल्टीमुळे पराभूत सुद्धा झालाय संघ. म्हणजे वेळेवर तुम्हाला उपस्थित राहणं हे फार गरजेचं असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आहे, आकर्षक चषकं आहेत, प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आहे, अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, एक जर्सी, एक ब्रँडेड कॅप, अजून काय हवं आहे. वेळेचं बंधन सर्वांना असणार आहे. प्रीतम पाटील यावेळेला बॉल सरस सोडून दिलाय. नाराज आहेत विकेट किपर आकाश. त्याला सांगतात की लाईनमध्ये तुम्हाला चेंडू फेकायचा आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. काल जयेश भोसले सरांनी फार छान सांगितलं, भारताचा सृजन नागरिक म्हणून तुम्हाला कचरा हा कचरा कुंडीतच फेकायला हवा आणि एक सृजन गोलंदाज म्हणून तुम्हाला चेंडू ना हे विकेटवरच फेकायला हवेत. आमचे आयडल व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सर नेहमी म्हणत असतात आणि आज त्या गोष्टीची आपण जरूर चर्चा करतोय. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहे. युवा नेता सूरज अनंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025 SN ग्रुप आयोजित या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन डे 2 मध्ये मॅच नंबर 5 आपण पाहत आहे. अगदी आपण पाहिलं तर 9 चेंडू 29 असं इक्वेशन आहे. मॅचमध्ये थोडासा बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच वाशिव ऐरोली संघ. पिछाडीवरून आघाडीवर जर का तुम्ही गेलात तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट तुमची नोंद घेईल. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडूमध्ये 5 धावा हवा होता. अंडर प्रेशर गोलंदाजी केली. 3-4 वाईट चेंडू फेकले गेले. त्यानंतर मात्र योगेश स्ट्रायकर एंडवर आला आणि त्यानंतर त्यानं मॅच मात्र लगेच फिनिश केली. किंबहुना मॅचमध्ये टर्न आणणारा, मॅचमध्ये ट्विस्ट आणणारा, मॅचमध्ये एक्स फॅक्टर फलंदाजी करणारा, बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी नेहमीच ज्यानं योगदान दिलंय. 1 चेंडूमध्ये 6 धावा अशा गेले कित्येक वर्ष लिलिया पार. खरं तर मी म्हणेन समीकरणाचा तालेबंदू सोडवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव आहे योगेश भगत. द गॅरो ऑन अ स्ट्राईक. इक्वेशन आहे 8 balls टू गो अँड रिक्वायर्ड 28 टू विन. 28 धावा. पहिला बॉल लाईन फार छान आहे. गुडलेन स्पॉटच्या अलीकडे चेंडू आदळलाय. दॅट वॉज नायदर ऑन अ शॉट नॉर ऑन अ गुड लेंथ. शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ स्पॉटवरनं बॉलला हलका डिव्हिएट केला आणि डिव्हिएशननं फसवलं, चकवलं, गर फिरवलं ते योगेश भगतला. शेवटचा 1 बॉल 7 गेंदे 28 रनों की जरूरत. 7 चेंडू 28 धावा. 6 धावांचा फटका येणं गरजेचं आहे. हा आहे डिमांड. सप्लाय होईल का? हो. ही गोलंदाजी बघा. मगाशी अनिकेतनं विथ द बॅट धावा काढल्या. आता मात्र विथ द बॉल त्यानं केले कमालीची गोलंदाजी. ही गोलंदाजी जर का आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अनिकेत साठी. व्हॉट अ कमबॅक. दिस इज मॅग्निफिसेंट अटॅक. आम्ही टीम कॅप्टन यातून जो जिंकणार तो मात्र नक्कीच सज्ज असणार आहे. चला आपण फिल्डिंग सजवून घ्या. वारंवार आम्हाला पंच सुद्धा थोडे सूचित करतायत. एकमेकांना टाळ्या, एकमेकांचं कौतुक, एकमेकांना कौतुकाची थाप देणारं क्रिकेट
क्रिकेटनं नेहमीच आपल्याला बरंच काय शिकवलंय. आपण आपण पडलो की कसं पुन्हा उभं राहायचं. क्रिकेटमध्ये संयम हा किती महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा आक्रमण हवं तो आक्रमण झालं पाहिजे, मग ते आक्रमण वेळेवर होणं गरजेचं आहे. आमचे प्रेमनाथजी मडवी त्यांचा संघ मात्र आता पुढच्या फेरीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळेल. अर्थातच गोठिवली बोनकोडे आणि खरं तर तुर्भे सीबीडी या टीमला मात्र नक्कीच आपण पॅनलाइज केलं आहे. वारंवार पॅनल्टी दिलेली त्या अनाऊन्समेंट मात्र व्हायला नको, पण त्याही गोष्टीची नोंद मात्र त्या टीमपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळेच आपण ही चर्चा करतोय. स्पर्धेची चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते जयघोष क्रिकेटचा, जल्लोष खेळाडूंचा, खेळ क्रिकेटचा, ज्या खेळानं तुम्हा आम्हा सर्वांना नेहमी आनंद, हर्ष आणि प्रेम दिलंय, तोच खेळ आपण एन्जॉय करतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप, पहिलाच वार हा भिडलाय. ही आहे ओळख प्रीतम पाटीलची. पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. ही इज ब्लॅक हॉर्स. आणि काय फटका सजवलाय. नाव द इक्वेशन इज 5 balls to go and required 22 to win. 5 चेंडू आणि 22 धावा. क्रिकेट की रीत निराली, कभी मिले ताली तो कभी गाली. गोल चौकटीतला हा खेळ, यात खेळाडूंचं नशीब हलतं. कधी सन्मान तर कधी अपमानाचं दार ठोठावतं. पाहूया, अजून पिक्चर भरपूर बाकी आहे. कोणी अजून जिंकलं नाहीये, कोणी अजूनही हारलं नाहीये. पिचवरची ही धावपळ कधी आसमंतात आनंद भरते, तर कधी 30 धाव खेळाडूंचं मन खिन्न भिन्न करते. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. येतील का अजून षटकार. 5 चेंडू आणि 22 धावा. अजून एक वार, बॉल गेलाय सी रेषा पार. षटकार. टर्न काउंट सांगतोय. मगाशीच आम्ही उल्लेख केला होता. ही इज ब्लॅक हॉर्स व्हर्जन ऑफ अ क्रिकेट अँड द नेम इज प्रीतम पाटील. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार, मॅचला कलाटणी देणारा षटकार, विजयाचा थोडासा शुभ संकेत देणारा षटकार, विजयाचं स्वप्न ऐरोली वाशी संघाचं वास्तवात आणणारा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही 4 चेंडू बरंच बाकी आहे. मॅच मध्ये अजून बरंच बाकी आहे. शांत बसेल तो प्रीतम पाटील कसला थांबेल, तो प्रीतम पाटील कसला थकेल, तो प्रीतम पाटील कसला घाबरेल, थकेल, थबकेल, तो प्रीतम पाटील कसला. 3 चेंडू 3 षटकार. ही फलंदाजी जर का आवडली आहे, मॅच आवडली तर एकदा जोरदार टाळ्या. हाय व्होल्टेज गेम, अ क्लोज एन्काउंटर. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा षटकार, संघाचा आत्मविश्वास, प्रेक्षकांचा उत्साह उंचावणारा षटकार आलाय. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. आता उर्वरित इक्वेशन लक्ष असू द्या. 3 गेंदे 10 रनों की जरूरत, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. लेडीज अँड जेंटलमॅन, स्टॉप व्हॉट यू डुईंग अँड लुक ॲट दिस शॉट, लुक ॲट दिस गेम अँड लुक ॲट दिस शॉट. A mesmerizing, a memorable, a magnificent inning. बॉल नव्हतं, या फटक्यात तर झाली कमाल. टायमिंगच्या जोरावर ठोकलाय हा षटकार. बॅट्समन न केलीये ही धमाल. नाव आहे प्रीतम पाटील. काका, याच्या पट्ट्यात येऊ नका. याला म्हणतात रावडी भाऊ. पट्ट्यात आला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा. 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. अजून एक वार. चौकारांचे तुषार आणि षटकारांचे कारंजे. क्या बात आहे. ही बॅटिंग
आणि बॅटला पिंकी किस सुद्धा त्यानं केला आणि काय मॅच फिनिश केली आहे. एकदा जोरदार टाळ्या. वन मॅन आर्मी, वन साइड हिरो प्रीतम पाटील फ्रॉम टीम ऐरोली. जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ. चारी मुंड्या चित केलं. 6 चेंडू 28 धावा, 5 स्क्रीनवर 13 बॉल 44 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. पहा त्यानं बॅटला लगेच पिंकी प्रॉमिस सुद्धा केलंय. हो हो हो, काय हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त 44 धावांचा मॅच विनिंग नॉक आपल्याला पाहायला मिळालाय. करूया आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा खवलं. करूया आपण इन्व्हाइट योगेश भगत यांना. लगेच या टॉससाठी आहेत आमचे तन्मय ठाकूर. इज ऑल सेट टू हॅव टॉस बिटवीन टू टीम्स इन द नेक्स्ट मॅच. सोडून जायचं नाही, मोडून सांगा रंग. रेडी? चला योगेश, टॉस साठी लगेच या. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग. टाळ्यांचा गजर होईल, सिट्ट्यांचा आवाज